नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण स्वागत करतो महाराष्ट्राशिवाय इतर प्रांतातले जे पदार्थ असतात त्यांचं सुद्धा. कारण शेवटी पदार्थ असतो, त्याला जात नसते ना पात नसते, त्याच्यात फक्त स्वाद असतो. आणि तो स्वाद आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ चाखून घेत असतो, आस्वाद घेत असतो त्याचा. तर आता साऊथ इंडियाला गेलं की बरेच इडली डोस्याचे प्रकार आहे. त्यांनी काय केलं की तांदूळ आणि उडीद हे मेन इन्ग्रेडियंट्स बेसला ठेवून अनेक पदार्थ तयार केले. त्यातच आपम हा एक पदार्थ आहे. तर आपम तयार करताना खरं तर ताडी वापरतात, पण आपण सहसा आपल्या घरात ताडी वापरत नाही किंवा ताडी मिळायलाही तुम्हाला फार कष्ट होतील. ताडी न वापरता त्याच्या बदल्यात काय वापरायचं याची एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतो. हे जवळपास आपण 4 तास तांदूळ भिजवून ठेवले आहेत. अगदी साधे तांदूळ आहेत. आणि हे आहेत 3 वाट्या. त्यामध्ये 1 वाटी नारळाचा किस किंवा नारळाचा चव फ्रेश. आणि त्यानंतर तयार भात आपल्याला 1 वाटी घालायचा आहे. नारळाचं पाणी इन्स्टेड ऑफ ताडी आपण हे वापरतो आहे. इफेक्ट तेवढा नसेल पण त्याच्या जवळपास नक्की असेल. आता याला आपण वाटून घेऊ व्यवस्थित. यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ जे आहे ते आपण उद्या मिक्स करू. ह्याला आपण झाकून ठेवून देऊ, म्हणजे उद्यापर्यंत हे छान फर्मेंट होईल. आता उद्या सकाळच्या ब्रेकफास्टला जर हवं असेल तर साधारण दुपारी जेवण वगैरे झालं की म्हणजे 10-11 वाजता तांदूळ भिजवून ठेवायचे. 4-1 तास भिजल्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचे. त्यानंतर ही जी प्रोसेस केली ती करायची. आत्ता 4-5 वाजता हे छान आपण फर्मेंट करायला ठेवायचे ओव्हरनाईट. थंडीचे दिवस आहे म्हणून, नाहीतर मग संध्याकाळी प्रोसेस सुरू करायची. त्याला थंडीच्या दिवसात जास्त वेळ लागतो. एक अजून तुम्हाला सांगतो की उबदार जागेमध्ये ठेवा, नाहीतर बंद अवनमध्ये ठेवा. तुम्ही छान फुलून येतं. आपम बनवताना आपम कशात तयार करतो हे पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. तसं आपम चेट्टी नावाचा जो प्रकार आहे तो नॉनस्टिकमध्ये येतो, पण मी नॉनस्टिक सजेस्ट करत नाही. पण आपम बनवायची एक बिडाची कढई येते, ती तुम्ही वापरा. किंवा लोखंडाच्या कढईत आपली जी रेग्युलर असते त्याच्यातसुद्धा बनवून पहा, त्याच्यातसुद्धा होतं ते. गंमत अशी आहे की बिडाची चेट्टी आपण जेव्हा वापरतो तिला सीझन करून घ्यावं लागतं. गरम करायचं, त्याला तेल लावून ठेवायचं, मग पाणी शिंपडायचं, मग पुन्हा तेल लावायचं. असं 8-10 वेळा करा. काही पहिल्यांदा तुटतील, पण एकदा ते आपम चेट्टी तयार झाली तुमची की नंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये असं बघावं लागणार नाही. आणि एक गोष्ट की आपम चेट्टी जी असते ती आपम तयार करून झाल्यानंतर पाण्याने फक्त धुवायची आणि झाकून ठेवायची. पुन्हा जेव्हा आपण वापरात घेतो तर ती चेट्टी जी आहे तर ही जी चेट्टी ही अशीच आहे. म्हणजे याला धुवायचं नाही, साबण लावायचं नाही, नुसतं पाण्याने धुवून ठेवून द्यायचं आणि एका प्लॅस्टिकच्या पाकिटमध्ये रॅप करून ठेवायचं, जेणेकरून याच्यावर धूळ बसणार नाही. आणि आजची सकाळ ब्रेकफास्टची काल आपण जे भिजवलं ते छान फर्मेंट झालं आहेच. त्याच्या आधी मी ही कढई आहे बिडाची ती तापत ठेवली. त्याला आता प्रिपेअर करून घेऊ आपण. आणि त्यासाठी थोडं तेल मी यावर घालतो. याला छान पुसून घ्यायचं. हे मिश्रण बघा छान फुगलं आहे. थोडं मीठ बघा किती छान फर्मेंट झालं आहे अशा पद्धतीने. आता याला आपण पातळ करून घेऊ. जेवढं हवं तेवढं आपण पीठ काढून घेतलं. याला आता आपण पातळ करू. आता पातळ किती करायचं त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही नीट बघा. अगदी 2 थेंब तेल मी घातलं आहे. तेल घालायची तशी गरज नाही. आणि हा चमचा भाग किती भरला आहे. हां, हे व्यवस्थित घोटून घ्यायचं, म्हणजे खालती जाडसर जे तांदूळ असतील ते वर येतील. अगदी पाऊण असं भरायचं, पाऊण, जास्त नाही.
बरोबर मध्यमोत टाकायचं आणि नंतर दॅट्स इट. हे असं मध्ये स्पोरी झालं पाहिजे. आता गॅस मी सिम केला आहे. तेलाची गरज असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. तेल टाकलं तरी सुटेल, तेल नाही टाकलं तरी सुटणार, एवढी गॅरंटी. मग तुम्हाला किती मऊ हवं, किती कडक हवं तसं हे काढायचं. चलो चटणी की तयारी. सर जर हे माझ्याकडे अप्पम पात्र नाहीये तर मग कसं करायचं? साधी कढई आहे, हो. लेक्या. अप्पम पात्र नसेल म्हणजे बिडाचं, तर साध्या कढईत सुद्धा हे होतं. फक्त थोडा टेक्स्चरमध्ये फरक येतो, पण होतं, काम थांबत नाही. ही साधी कढई आणली आपण, ती गरम करू. हे बघा, साध्या कढईत थोडं तेल टाकायचं. हे तेल आपण सगळं व्यवस्थित पसरवायचं. थोडा पाण्याचा हात लावायचा. एक चारही साईडने सोडून मग नंतर मध्ये घालायचं आणि सोडून द्यायचं. सर एक प्रश्न आहे. बोला बोला. सर आपण पीठ एकच भिजवले बरोबर. पण तरी सुद्धा काही काही आपण मध्ये जाळी जास्ती येते आहे आणि काही काही याच्यात जाळी कमी येते आहे, तर असं का बरं? हा प्रश्न खूप चांगला आहे आणि प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर परत सांगतो की पीठ जरी एक असलं तरी काही आप्पममध्ये जाळी कमी काही जास्त झाली आहे. त्याला कारणीभूत तुमचा आप्पम चेट्टी म्हणजे आप्पम ज्याच्यात तुम्ही बनवता तो तवा किंवा ती कढई कारणीभूत असते. तवा जर जास्त छान गरम असेल तर जाळी मोठी पडते. तवा कमी गरम असेल तर ते स्मूथ होतं. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं किती सोपं आहे करायला. एकदा का ती भट्टी जमली म्हणजे तुमची कढई छान व्यवस्थित तापली, पहिले 2-3 आपण बिघडतील, पण कढई जर छान सीझन असेल तर आपण बढिया बनतील. एकदा केल्यानंतर जमले नाहीत तर रागवू नका, नाराज होऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. एक छान मला कविता हिंदीतली आठवते, लहानपणी होती आमची. नन्ही सी चीटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ही कविता मला आजन्म आठवत राहील, कारण आम्ही सतत कोशिशच करत असतो. कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येत नाही, त्याला मेहनत करावीच लागते आणि ती मेहनत नसेल तर सगळंच निष्फळ. म्हणून आम्ही मेहनत करत असतो, सतत सांगत असतो मेहनतीने तुम्हाला, अहो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. करतो की नाही मेहनत? मग शेअर करा ना, करा ना. ओ यस सर. करा ना. हां.